नरेंद्र मोदी यांना मी थेट प्रश्न विचारतो, त्यांच्या सरकारला प्रश्न विचारतो, तुम्ही तुमची प्राइसिंग पॉलिसी बदलून दाखवा. इस्रायल नावाचा जो देश आहे हे एक अत्यंत क्रूर आणि सैतानी म्हणतात अशा प्रकारचे साम्राज्य आहे. जगभरातल्या या घडामोडी आणि युद्धाची परिस्थिती याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे? पण संघ परिवार सांगेल यांची छाती 156 इंचाची म्हणजे ती असेलच. भारतीयाची फादरलँड ही इस्रायल असेल हा इतका अपमान या देशाचा आत्तापर्यंत कोणीच केला नव्हता. LPGचा तुटवडा झाला आहे, पण पेट्रोल आणि डिझेल अजूनही विपुल प्रमाणात आहे. त्याचे काय कारण आहे? जे जे देश अमेरिकेचे मित्र असतात त्या देशांचं बाय अँड लार्ज वाटोळं होतं. रशियाकडचं क्रूड ऑइल हे आपल्याला $3 ते $13 सवलतीने मिळत होतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट 18 मराठी या विचार मंचावर. मागच्या काही दिवसात आता जगभरात जे आहे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या युद्धाच्या परिस्थितीत आता इंधनाचे दर वाढणार आहे का, इंधनाच्या समस्या निर्माण होणार आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसंच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं मीम्सही तयार होत आहेत. तर या नेमक्या घडामोडी काय घडल्या आहेत आणि याचे परिणाम काय काय होणार आहेत हे आज आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत. याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे राजकीय अर्थव्यवस्थेचे अभ्यासक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य प्रवक्ते आणि कामगार चळवळीचे नेते अजित अभ्यंकर सर. सर, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट 18 मराठी या विचार मंचावर. नमस्कार सर. एकंदरीतच सध्या आपण मागच्या काही दिवसापासून बघतोय की एनर्जी सिक्युरिटीचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे युद्धाच्या स्थितीमुळं. याकडे तुम्ही कसं पाहता? काय बऱ्याच वेळेला एखादं संकट आलं की त्या संकटामधून जाताना आपल्याला आपल्या शक्तीची आणि त्याचप्रमाणे आपल्या कमकुवतपणाची सुद्धा जाणीव होते. म्हणजे आपण कुठे कमी आहोत याची जाणीव होते. तर आत्ताची वेळ ही अशी आहे की भारताला आपल्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नाचा अतिशय गांभीर्याने विचार करायला पाहिजे, हे या निमित्ताने दिसून आलेलं आहे. नुसतं एवढंच नाही तर ज्या पद्धतीनं भारत विशेषतः गेले 7-8 वर्ष आणि त्यातल्या त्यात गेले 1 वर्ष ज्या पद्धतीनं परराष्ट्र संबंध भारताचे ज्या दिशेने जात आहेत, त्यामुळे एक धोक्याची घंटा या देशाच्या दृष्टीनं वाजते आहे असं मला निश्चितपणे वाटतं. कारण ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न बरोबर हा परराष्ट्र संबंधांशी सुद्धा निगडीत प्रश्न आहे. जसा अंतर्गत आर्थिक औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे तसाच तो त्याच्याशी संबंधित आहे. बरोबर. तर तुम्ही ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न स्पेसिफिकली विचारला आहे म्हणून मी ऊर्जा सुरक्षेपासून सुरुवात करतो आणि मग आपण त्याची जी इतर राजकीय, परराष्ट्र संबंध, जागतिक परिस्थिती असे जे इतर विषय आहेत त्याच्याकडे जावं असं मला वाटतं. तर आता दिसतंय की आपल्याला गॅससाठी रांगा लागत आहेत, पेट्रोल डिझेलसाठी अजून लागत नाही आहे. पण युद्ध जर जास्त चालू राहिलं तर तीही वेळ येऊ शकते. आता गॅससाठीच का लागत आहेत तर पहिल्यांदा आपण सगळे गॅसची चर्चा सुरू आहे तेव्हा तिथपासून सुरुवात करूया. लक्षात घ्या, गॅससाठी म्हणजे गॅस जेव्हा आपण म्हणतो तो 2 प्रकारचा गॅस हा आपल्या इथं वापरला जातो. एक म्हणजे जो आपल्या सगळ्यांना परिचित आहे तो म्हणजे LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. प्रोपेन आणि ब्युटेन हे ज्वलनशील, अत्यंत ज्वालाग्रही असे जे वायू आहेत ते या सगळ्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे तयार होतात किंवा त्याची काय प्रक्रिया करून हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस नावाचा एक गॅस हा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हा तयार केला जातो आणि नंतर तो ज्याला बॉटलिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे सिलेंडरमध्ये तो भरला जातो नंतर. मग ते तुमचे 14चे असतील सिलेंडर किंवा काय 1900 जे काय असतील व्हॉटेवर जे कमर्शियल घरगुती, त्याचं सेग्रिगेशन करून त्या देशाच्या गरजेप्रमाणे तो देश आपल्या देशाच्या अंतर्गत ते तसे करून वापरतो. आता भारताची जी नीती पहिल्यापासून राहिलेली आहे ती जमिनीतला गॅस म्हणजे जो दुसऱ्या प्रकारचा गॅस आहे त्याच्यावरती आपण पूर्वी भर दिलेला नव्हता. म्हणजे UPA सरकारने साधारणपणे 2004 पासून त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं आणि नंतर तो गॅस कसा वापरता येईल कडे केलं. तो दुसरा जो गॅस आहे LPG सोडून तो म्हणजे नॅचरल गॅस. आता पहिला LPG जो आहे तो
जेव्हा आपण म्हणजे क्रूड तेलाचं शुद्धीकरण करतो त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये प्रोसेसमध्ये तयार होणारा गॅस आहे, म्हणजे त्याला प्रोसेस गॅस आहे तो, म्हणजे बाय प्रॉडक्ट आहे त्या प्रोसेसचा, बाय प्रॉडक्ट आहे म्हणा, एक प्रॉडक्ट आहे म्हणा, वॉट एव्हर. पण नॅचरल गॅस जो आहे तो जमिनीमध्ये, म्हणजे मग ती समुद्राखालची जमीन असेल किंवा सरळ आपली जमीन असेल, तर त्याच्या खाली दाबला गेलेला तो गॅस आहे. हजारो वर्षापूर्वी ज्या काय पृथ्वीवरती घडामोडी झाल्या त्या हायड्रोकार्बन्सच्या प्रक्रियेमध्ये तो खाली दाबला गेलेला गॅस आहे. आणि तो गॅस हा वरती काढणं, खणून काढणं वेगवेगळ्या पद्धतीनं, तर तो गॅस जो आहे तो तोच डायरेक्ट आपण पाईपलाईनमधनं देत असतो. तो म्हणजे पाईपलाईन जो गॅस आहे तो गॅसवर त्याला थोडीशी किरकोळ काहीतरी प्रक्रिया करून तो गॅस येतो, त्याला आपण पाईप्ड गॅस म्हणतो, पाईप नॅचरल गॅस, PNG म्हणतो त्याला. तो कॉम्प्रेस केला तर तो CNG होतो आणि तो गाड्यांना वापरतो. एक अत्यंत कॉम्प्रेस्ड अशा पद्धतीनं, म्हणजे त्यामुळे तो एका अर्थाने लिक्विड या स्वरूपात पण येऊ शकतो. तर हा जो LPG आहे हा LPG रिफायनिंग प्रोसेस म्हणजे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये तयार होत असल्यामुळे त्याच्यावरती आपले अवलंबित्व जे आहे ते परदेशांवरती जास्ती आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं LPGचं कन्झम्शन वापर आहे त्याच्या तुलनेमध्ये पाहिलं तर 60% आपली गरज आपण या LPGची आयात करतो आणि 40% आपण भारतात तयार करतो. व्हाईल हा जो नॅचरल गॅस आहे त्याचासुद्धा वापर तर देशात खूप वाढतो आहे. आपण आता पाईपलाईनचा गॅस वापरतो आहे, मोटर कार्स किंवा वाहनांमध्ये वापरतो आहे, त्याच्यामुळे त्याचा पण वापर वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे साधारणपणे आजच्या घडीला साधारण 37 किंवा 40% हा आपण आयात करतो आहे. पण त्याच्यात दोन्हीतला फरक असा आहे की CNG म्हणजे जो नॅचरल गॅस आहे तो डायरेक्ट चूल पेटवण्यापर्यंत तुलनेने कमी वापरला जातो. म्हणजे पाईप नॅचरल गॅस हा आपल्याकडे कमी आहे, काही शहरांमध्येच आहे आणि त्याही मोजक्या शहरांमध्ये मोजक्या ठिकाणीच आहे. त्यामुळे त्याच्यावरचं आपलं घरगुती, विशेषतः घरगुती म्हणजे आधी हॉटेलसुद्धा आली त्याच्यामध्ये, वापराचं अवलंबित्व जे आहे ते तुलनेने त्याच्यावरचं कमी आहे. म्हणजे टक्केवारीमध्ये जरी फार फरक नसला आहे तसा 37% आणि 60% म्हटलं तर फरक आहे आयात, पण तरीसुद्धा थोडंसं त्यात फरक हा वापराच्या दृष्टीने अवलंबित्व हे तुलनेने त्याच्यावरचं घरगुती वापरामधलं नॅचरल गॅसच्या बाबतीत कमी आहे. परंतु आत्ता जी समस्या निर्माण झालेली आहे ती इतकी तीव्र होण्याचं कारण काय? आता 14 दिवस युद्धाला आत्ता पूर्ण होत आहेत. मग 14 दिवसात एवढीकडे आरडाओरडा सुरू झालेला आहे आणि सरकार जरी काही सांगत असलं तरी सरकारची आता नीती कशी आहे की कुठलीही समस्या आली की ती पहिल्यांदा नेहरूंवरती, मग त्याच्या आधी नाही जमलं तर इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या तेव्हावरती, आणि काय नाही जमलं तर राहुल गांधींवरती. पण आता त्याच्यामुळे गॅस मिळत नाही याचाही ब्लेम त्यांनी त्यांच्यावरतीच टाकायला सुरुवात केली. पण ही बदमाशी आहे स्पष्ट सांगायचं म्हणजे. गॅसचं शॉर्टेज आपल्या इथं तयार होणार हे अगदी स्पष्ट आहे. याचं कारण असं की इराणची म्हणजे हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे 33 किलोमीटरचा तो फक्त हे आहे, त्याच्यातही प्रत्यक्ष जहाजं जाऊ शकतील, तो अजून कमी किलोमीटर होतात. आणि इराणने अत्यंत यशस्वीपणाने त्याची नाकेबंदी केलेली आहे त्यांच्या युद्धनीतीचा भाग, आणि ते स्वाभाविक आहे, त्याच्यापेक्षा दुसरा त्यांना इलाज नाही आहे. आपल्याकडे जो LPG येतो तो जवळजवळ 80-90% LPG त्या ट्रॅकमधून येतो. म्हणजे मुळात आपण आयात करतो आपल्या गरजेच्या 60%, त्या 60%मधला 85 किंवा 90% हा त्या होर्मुझच्या खाडीतून येतो आहे. त्याच्यामुळे आपल्या इथं चोकिंग ऑफ सप्लाय ऑफ LPG होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, अपरिहार्यच आहे, आणि ते आता व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात पुन्हा आपली जी परराष्ट्र नीती आपल्या थोर पंतप्रधानांनी जी परवा शोध लावला इस्रायलला जाऊन की ती आपली फादरलँड आहे, माझी तर नाही आहे, आणि कुठल्या खांद्यावरती डोकं असलेल्या भारतीयाची फादरलँड ही इस्रायल असेल हा इतका अपमान या देशाचा आत्तापर्यंत कोणीच केला नव्हता. पण ठीक आहे, ते संघ परिवाराचे नेते त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी आहे, ते त्यांचं जन्मतःच ठरलेलं आहे. पण त्यामुळे इराण चायनाची जहाजं सोडतो
पण भारताची जहाजं सोडण्यासाठी त्यांचे पाय धरावे लागतील आता. कारण तुम्ही त्यांचा राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांचा सुप्रीम लीडर जो आहे, तो राष्ट्राध्यक्ष नाही पण तो सुप्रीम लीडर आहे, त्याचा खून त्याच्या घरात बॉम्ब टाकून जेव्हा केला त्याच्याबद्दल साधा शोकही पंतप्रधान व्यक्त करू शकत नाहीत. त्याच्यामुळे ती जहाजं अडणार आहेत आणि ती सोडवायची असतील तर बरंच काहीतरी. म्हणजे याचा परिणाम आता येणाऱ्या काळात आणखी LPG महाग होऊ शकतो किंवा आणखी तुटवडा निर्माण पण होऊ शकतो. आता तुटवडा ही एक गोष्ट आहे आणि महाग होणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आता याच्यातला हा मुद्दा मात्र लक्षात घ्या. भारतामध्ये याचा संबंध आपल्या अंतर्गत प्राइसिंग पॉलिसीशी आहे. प्राइसिंग पॉलिसी कशी आहे लक्षात घ्या भारतातली. म्हणजे फक्त ही लिक्विफाईड पेट्रोलियम म्हणजे LPGला फक्त लागू नाही, ते पेट्रोलला पण लागू आहे, डिझेलला पण लागू आहे. ती काय आहे, फार तेल शुद्धीकरण कंपन्यांना अत्यंत सोयीची, म्हणजे मुख्यतः रिलायन्स आणि SRला आणि मग सरकारी कंपन्यांनासुद्धा सोयीची अशी ही नीती आहे. भयानक प्रॉफिट त्यांना मिळवून देणारी नीती आहे. काय की आपण 60% आयात करतो, 40% स्वतःचं प्रोडक्शन आहे LPGचं. हो. पण जेव्हा प्राइसिंग केलं जातं, LPG केवढ्याला विकायचा याचं प्राइसिंग करताना कशावरती केलं पाहिजे तर 40% आणि 60% हा मिक्स करायचा आणि 60%ची किंमत समजा 60 तुम्ही आयात करताय त्याची किंमत समजा तुम्हाला काही एका कुठल्या युनिटला 2 रुपये पडली समजा, तर 120 झाली आणि 40ची कॉस्ट समजा तुम्हाला 1 रुपयाच पडली, तर ही 120 अधिक 40 म्हणजे 160 झाले. 160 भागिले 100 अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं प्राइसिंग करावं लागेल. पण तसं केलं जात नाही. प्राइसिंग इम्पोर्ट पॅरिटीवरती केलं जातं. इम्पोर्ट पॅरिटी याचा अर्थ असा की 60% जे आपण आयात करतो त्याची जी किंमत आहे तीच किंमत 100% LPGला लावली जाते. म्हणजे देशातला जो LPG आहे तो स्वस्तामध्ये तयार होतो हे 100% आहे. कारण भारतातली सगळी क्रूड ऑइल रिफायनिंग कॉस्ट जी आहे ती जागतिक कॉस्टपेक्षा कमी आहे. हो. याचं कारण आपल्या आणि रिलायन्समुळे वगैरे नाही आहे, हे आपल्या सरकारी कंपन्यांमध्ये सुद्धा तेच आहे. तेव्हा याचं पण क्रेडिट काही रिलायन्स काही घेऊ शकत नाही. हे जेवढ्या भारतातल्या रिफायनरीज आहेत त्याची कॉस्ट बाय अँड लार्ज ही कमीच आहे. रिलायन्सची रिफायनरी ही तुलनेने अलीकडची असल्यामुळे त्यांची आधुनिक मशिनरी आहे. आणि सरकारी क्षेत्र चोक करायचं पहिल्याही सरकारचं धोरण होतं, याही सरकारचं आहे. त्याच्यामुळे काय करतात हे की आयात सममूल्य किंमत आकारतात. त्याच्यामुळे LPG आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड महागणार. कारण कारण येऊच शकत नाही. त्यामुळे भारताला काही करून दुसऱ्या मार्गाने वाटेल त्या मार्गाने दुसरीकडे कोणतरी LPG आणावं लागेल. मग आता तो LPG जर आणायचा असेल तर वाटेल ती किंमत द्यायला लागेल. मग ती जी आयात सममूल्य किंमत असेल त्याच किमतीने हे सरकार देशांतर्गत उत्पादनसुद्धा विकणार. म्हणजे या टंचाईचा थेट लाभ इथल्या रिफायनरीजना, की ज्या रिफायनरीज खाजगी क्षेत्रात आहेत आणि सरकारी क्षेत्रात सुद्धा आहेत, त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे. अशा प्रकारची नफेखोरीसुद्धा याच्यात दडलेली आहे. आणि ही फक्त LPGच्या कॉस्टिंगमध्ये नाही आहे. ही प्राइसिंग पॉलिसी ही पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसिंगमध्ये सुद्धा आहे, एव्हिएशन फ्युएलच्या प्राइसिंगमध्ये सुद्धा आहे, विमानासाठी जे वापरलं जातं ते. त्यामुळे हा प्रश्न फक्त म्हणजे आपली आयात आता अवघड होती आहे एवढा नाही आहे, तर आपल्या अंतर्गत प्राइसिंग पॉलिसीचा आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की नरेंद्र मोदी यांना मी थेट प्रश्न विचारतो, त्यांच्या सरकारला प्रश्न विचारतो, तुम्ही तुमची प्राइसिंग पॉलिसी बदलून दाखवा. इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग पॉलिसी, आयात सममूल्य किंमत ही पद्धती तुम्ही येत्या काळासाठी LPG, त्याचप्रमाणे नॅचरल गॅस आणि त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल यांच्या रिफाईंड प्रॉडक्टसाठी वापरणार का वापरणार नाही, हा खरा प्रश्न आहे. त्याचं सरकारने उत्तर द्यावं. बरं सर, मग आता LPGचा तुटवडा झाला आहे, पण पेट्रोल आणि डिझेल अजूनही विपुल प्रमाणात आहे. त्याचे काय कारण आहे? मग हे बघा, पेट्रोल आणि डिझेल आपण जे आयात करतो त्याच्या 80 म्हणजे आपली जी गरज आहे, पेट्रोल डिझेल आपण ॲक्च्युली आयात करत नाही, आपण क्रूड ऑइल आयात करतो. हो, क्रूड ऑइल्स. तर क्रूड ऑइल जे आपण आयात करतो, आपली जी गरज आहे, तर ती क्रूड ऑइलच्या आपल्या गरजेपैकी साधारण 85% एवढं क्रूड ऑइल आपल्याला आयात करावं लागतं. देशांतर्गत उत्पादन 15%, फार झालं तर 20% ते जाऊ शकतं. परंतु आपली जी रिफायनिंग कपॅसिटी आहे देशातली, क्रूड ऑइल प्रोडक्शन इज अनदर थिंग आणि रिफायनिंग कपॅसिटी इज अनदर थिंग, शुद्धीकरण. बरोबर.
ती आपल्या गरजेपेक्षा 50% जास्ती आहे. बरं. म्हणजे भारताच्या गरजे इतकं तर आपण 100% रिफायनिंग करतो. हो. वरती निर्यातीसाठी आणखीन 50% आपण काही छोट्या देशांना निर्यातही करतो. हो. आणि त्यामुळे आपली रिफायनिंग कपॅसिटी आपल्या गरजेच्या मानाने पाहिलं तर गरज 100 असेल तर आपली कपॅसिटी 150 आहे. आता पण काय आहे की या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पेट्रोल डिझेल क्रूड ऑइलपासून होतं याचं बहुतेक कल्पना नाही आहे. परवा मी एक चर्चा ऐकली, त्याच्यामध्ये एक जण म्हणत होते की काय टंचाईचं बोलत आहे पेट्रोल डिझेलच्या, आपण ते पेट्रोल डिझेल निर्यात करतो. अरे पेट्रोल डिझेल निर्यात करतो पण ते तयार कशापासून होतं? ते क्रूड ऑइलपासून. ते क्रूड ऑइल पण आयात करतो. तर त्यामुळे क्रूड ऑइलची टंचाई पण त्या प्रमाणात अजून नाही आहे. याचं कारण असं क्रूड ऑइल फक्त हॉर्मोजच्या खाडीतून येत नाही. साधारणपणे आपल्या गरजेच्या 35 ते 40% एवढं त्या हॉर्मोजच्या खाडीतून येतं. इतरही मार्गाने ते येऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इतर सोर्सेस जे आहेत त्या इतर सोर्सेस आपल्याला उपलब्ध राहू युद्धाच्या शकतात. स्थितीमुळे क्रूड ऑइलच्या पण रेटमध्ये अर्थातच आता ते वाढलेले आहेतच. म्हणजे ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे आता 105 108 काहीतरी रेट आता झालेले आहेत. हो. ते अधिकाधिक वाढत जातील याच्यात शंकाच नाही आहे. कारण हे युद्ध जे आहे हे आता ते युद्धाच्याबद्दल बोलणं हा वेगळा विषय आहे. परंतु अंदाज असा आहे की सरकारने जे काही इस्रायल आणि अमेरिकेने ज्या पद्धतीचं गणित केलेलं होतं आणि युद्ध लादलं, सरळ लादलं, आक्रमणच केलं आणि त्यांची उद्दिष्ट फक्त इराणला नामोहरम करणं ही अगदीच किरकोळ उद्दिष्ट आहे त्यांचं. त्यांची अतिशय व्यापक अशी उद्दिष्ट आहेत. तर त्याच्यामुळे हे लांबणार आहे आणि त्यांना वाटतं तेवढं हे युद्ध त्यांना स्वस्त किंवा असं फटकन काहीतरी टिचकी मारली आणि संपवले असं होणार नाही आहे. त्याच्यामुळे क्रूड तेलाच्या किमती ह्या वाढत जाणार आहेत, त्याचा सप्लाय कमी होत जाणार आहे. आणि दुसरं असं की आपण रशियाकडून जे आयात करत होतो ते 35% आयात आपण करत होतो रशियाकडनं. परंतु ट्रम्प साहेब रागावले आणि मोदी साहेब हे त्यांची 56 किंवा मला वाटतं 156 इंचाची सुद्धा छाती असू शकेल, कारण संघ परिवार सांगेल यांची छाती 156 इंचाची आहे, म्हणजे ती असेलच, कारण त्यांचा भ्रम आहे की ते राष्ट्रवादी आहेत म्हणून. तर आता त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं आणि रशियाकडचं तेल खरेदी करणं निम्म्यापेक्षा खाली आणलं. आता ट्रम्प साहेबांनी परवानगी दिली भारताच्या 140 कोटीच्या देशाला. ट्रम्प साहेब म्हणाले जा खुश हो के तुम्ही दे दिया जाओ दिवसांसाठी. मग आमचे परराष्ट्र मंत्री बाणेदारपणे असे म्हणले आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. पण केव्हा म्हणाले? परवानगी तुम्हाला सँक्शन्स आहेत, खरेदी करायचं नाही जेव्हा सांगितलं तेव्हा नाही म्हणले. जेव्हा म्हणजे एखादा असतो ना रस्त्यावरती मारामारी झाली की एखादा कचकड्याचा माणूस असतो, त्याला बरेच ह्याच्यात काहीतरी करून तो जातो, समोरचा पैलवान मनुष्य निघून जातो. हा गेला की हा त्याला शिवाय जा, कोणाला घाबरत नाही मी, काय येडावेडा समजला काय मला. ते असे जयशंकर यांचं बोलणं असं आहे, ते त्यावेळेला नाही बोलले. ते 4-5 दिवस. आता गंमत अशी आहे की रशियाचं जे क्रूड ऑइल आहे, तुम्ही किमतीचा प्रश्न विचारला आहे, रशियाकडचं क्रूड ऑइल हे आपल्याला $3 ते $13 सवलतीने मिळत होतं. कारण रशियाला एक तर गरज होती. सवलत म्हणजे कशी सर? सवलत म्हणजे आंतरराष्ट्रीय किंमत जर असेल, आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा आपल्याला तुलनेने तेवढं 3 ते 13 वेगवेगळ्या प्रकारचं तेल असतं, तेवढ्या या रेंजमध्ये आपल्याला सवलत मिळत होती. आता रशिया मूर्ख आहे आपल्याला ही सवलत द्यायला, की तुम्ही आम्हाला सोडून तिकडे गेला आणि आमच्यावरती बंदी घातली म्हणून गेला. म्हणजे व्यापारीकरणासाठी नाही गेला तुम्ही. तुम्हाला ट्रम्प नावाच्या हुकुमशानी तुम्हाला जायला नाही जायचं. तुम्ही मान खाली घालून शेपूट हलवत त्यांचं ऐकलत आणि आता रशिया तुम्हाला सांगेल का बरं बहादर ठीक आहे ना घे. रशिया काय रस्त्यावरचा विक्रेता आहे का? त्यामुळे आता रशिया म्हणेल आता सवलत तर सोडा, आता तुम्हाला द्यायचं का नाही ह्याचा आम्हाला निर्णय करायला पाहिजे. बरं सर, UPAच्या काळात प्रति बॅरल मला वाटतं 103-105 पर्यंत गेलं होतं. हो. त्यावेळेस पेट्रोल डिझेल हायेस्ट 75-80 पर्यंत गेलं. 84 रेट होता जेव्हा मनमोहन सिंग सत्तेवरनं गेले, तेव्हा 84 रुपये रेट होता. तर मग आता जर त्यापेक्षा जास्त वाढलं तर सर्वसामान्यांना ते कितीपर्यंत मिळू शकेल? मग आता हे टॅक्सेस वगैरे असेल असं आहे. तर सरकारी त्या भूमिकेत आहे का की थोडा तोटा घेऊन लोकांना स्वस्त देण्याच्या? त्यावेळेला मनमोहन सिंग सरकारचं धोरण असं होतं की डिझेल विशेषतः ते स्वस्तामध्ये विकायचे. कारण डिझेल हे वाहतुकीसाठी म्हणजे माल वाहतुकीसाठी वापरलं जातं, सार्वजनिक वाहतूक पॅसेंजर वाहतुकीसाठी वापरलं जातं, रेल्वेसाठी वापरलं, ते सार्वजनिक वाहतूक आहे. त्याच्यामुळे डिझेलची किंमत जी होती ती डिझेलची किंमत ही कमी ठेवायची, म्हणजे त्याला एक प्रकारची सबसिडी द्यायची.
एका अर्थाने कारण ते महागाईवर डायरेक्ट परिणाम होतो म्हणून. आता ती सबसिडी म्हणजे खऱ्या अर्थाने सबसिडी होते असं नाही, त्याला आपण म्हणूया की क्रॉस सबसिडी करायची असं म्हणा, की म्हणजे याच्यावरती जास्ती कॉस्ट लावून त्याच्यावरती कमी लावायची असे. पण ठीक आहे, त्याला आपण रिकव्हरी शॉर्टफॉल असं ते म्हणायचे. तर तो होता. त्याच्यामुळे डिझेलची किंमत ही स्वस्त होती. म्हणजे 84 रुपये जेव्हा पेट्रोल होतं तेव्हा डिझेल त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त होतं. आता या सरकारचं जे धोरण आहे ते इम्पोर्ट पॅरिटी प्रायसिंगचंच आहे आणि पेट्रोल आणि डिझेलची किंमत ऑलमोस्ट त्याच लेवलला आणलेली आहे. असला तरी एखादा 2 रुपयाचा फरक असू शकतो. त्याच्यामुळे आणि सरकारने मधल्या काळामध्ये म्हणजे 16-17च्या नंतर जेव्हा क्रूड तेलाच्या किमती फार मोठ्या प्रमाणामध्ये खाली आल्या, 40 रुपये प्रति बॅरल, $34 खाली आलेल्या होत्या, त्यांनी त्या सगळी किंमत ऑलमोस्ट सगळी किंमत भरून टाकणारी प्रचंड अशी करवाढ या मोदी सरकारने केली आणि त्याच्यामुळे किंमत साधारणपणे 100 रुपयाच्या कमी जास्त राहील हे त्यांनी पाहिलं. आता 100 रुपयाच्या ही जी आता पण 107 आणि 108 सगळे तरी रेट आहे. आता सरकार त्यांनी टॅक्सेस कमी करावेत त्यांचे, कारण जवळजवळ 50% किंमत ही त्यातली टॅक्सेसची आहे आपण जी देतो ती, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून. आता केंद्राचे टॅक्सेस म्हणजे त्याच्यातले 50 म्हणजे निम्मेपेक्षा जास्ती हे केंद्र सरकारचे आहेत. म्हणजे मग जर समजा आपण पाहिलं की आता एक्झॅक्ट 26-27 किंवा असे रुपये केंद्र सरकारचे टॅक्सेस असतील तर ते त्यांनी हटवावेत आणि पेट्रोलची किंमत एवढीच ठेवावी. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत वाढली तर त्यांनी स्वतःचे टॅक्सेस घटवावेत आणि किंमत तेवढीच ठेवावी. हे सरकार करतं का आता आपण बघूया. पण आर्थिकदृष्ट्या सरकार त्या पोझिशनला आहे का की ते कमी करून जनतेला प्रोव्हाइड करतील? हे बघा, सरकारकडे भरपूर सोर्सेस असतात, परंतु प्रश्न नीतीचा आणि विचारसरणीचा आहे. जेव्हा तुम्ही अदानी अंबानी यांचं हित किंवा काही मुठभरांचं हित हे डोळ्यासमोर ठेवूनच जेव्हा राज्य चालवता त्यावेळेला तुमच्यासमोर सगळ्या समस्या असतात. 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणी या नावाखाली महाराष्ट्रात मतदारांना लाच दिली. कुठनं आले पैसे? महाराष्ट्र सरकारकडे. म्हणजे चुकीच्याच मार्गाने आलेत ते म्हणजे, परंतु आले. आत्ता बिहारमध्ये केलं, झारखंडमध्ये केलं, सगळीकडे करतील. आता बंगालमध्ये सुद्धा काहीतरी करतील. म्हणजे सरकार काही करू शकतं. आता सरकारने दाखवावं की इथं आम्ही कुठनं पैसे काढू शकतो. सरकारकडे भरपूर मार्ग आहेत, त्याच्याबद्दल बोलायचं जर तो वेगळा विषय आहे. म्हणजे केंद्र सरकार नाही, त्याला आपण मध्यवर्ती सरकार म्हणूया, युनियन गव्हर्मेंट, त्यांच्याकडे कर आकारणीचे आणि उत्पन्नाचे भरपूर स्रोत आहेत. अगदी साधी गोष्ट आहे, हे जे इम्पोर्ट पॅरिटी प्रायसिंगमधून या केंद्र सरकारला जो या ऑइल कंपनीजकडनं प्रचंड नफ्याचा वाटा मिळतो, प्रचंड म्हणजे लाखो कोटी रुपये मिळतात, त्याच्यातले तो सगळा इकडं जर वळवला तर ह्याच्यातून एवढी सबसिडी देईल. रात्री इम्पोर्ट पॅरिटी प्रायसिंगची तुम्ही मेथडच बदलून टाका. देशांतर्गत उत्पादनाची जी किंमत असेल ती किंमत लावा. भारतातली रिफायनिंग कॉस्ट हे का आपलं तर पेट्रोलला डिझेलला कशी किंमत लावतात माहिती आहे का तुम्हाला? आपण पेट्रोल डिझेल 1 लिटरसुद्धा आयात करत नाही. 1 लिटरसुद्धा पेट्रोल डिझेल आपण आयात करते, क्रूड ऑइल आयात करतो. पण पेट्रोल डिझेलची किंमत कशी ठरते? टॅक्सेस सोडा, टॅक्सेस वेगळे. जणू काही आपण पेट्रोल म्हणजे तयार रिफाईंड पेट्रोल आयात केलेलं आहे अशी कल्पना करून त्याच्यावर टॅक्स, त्याच्यावरती ती रिफायनरी कॉस्ट असते. म्हणजे रिफायनरी जी असते, सरकारी असो खाजगी असो, ती जेव्हा ऑइल मार्केटिंग कंपनीला जेव्हा तयार डिझेल पेट्रोल विकते तेव्हा ती आंतरराष्ट्रीय किमतीला विकते. कुठल्या आंतरराष्ट्रीय किमतीला? इमॅजिनरी इम्पोर्ट ऑफ पेट्रोल अँड डिझेल. म्हणजे साहेब असं आहे की एखाद्या घरामध्ये समजा बाई घर चालवते, समजा ती म्हणते बाबा मला एवढा खर्च येतो तर मला घरामध्ये तुम्ही एवढे पैसे देत जा. तर उद्या जर तिने असं सांगायला सुरुवात केली, हेच जेवण जर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन समोरच्या जेवलात तर तुम्हाला दर राईस प्लेटला 120 रुपये द्यायला लागतील, तर प्रत्येक जेवणाचे 120 गुणिले काय होतात तेवढे पैसे घर खर्चाला द्यायचे. हे मान्य करतील का हो हे लोक? मग सरकारला का बरं अशा प्रकारची किंमत आकारावी? काल्पनिक किंमत. माझं आव्हान आहे सरकारला, त्यांनी इम्पोर्ट पॅरिटी प्रायसिंग बंद करावं आहे. आणि ॲक्च्युली जी कॉस्ट आहे रिफायनिंगची कॉस्ट कमी आहे भारतातली जागतिक किमतीपेक्षा. रिफायनिंग कॉस्ट कमी असल्यामुळे भारतातली कॉस्ट ऑफ पेट्रोल प्रोडक्शन इवन दो द क्रूड ऑइल इज इम्पोर्टेड ही जागतिक किमतीपेक्षा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ पेट्रोल भारतामध्ये कमी आहे.
आणि कमीत कमी रुपयाच्या भाषेत सांगायला तर लिटरला 15 ते 20 रुपये कमी आहे, कमीत म्हणजे कदाचित जास्तीच. LPGवरती काय फार टॅक्स नाही आहे, किरकोळ आहे. आणि सर, या आता आपण एनर्जी सिक्युरिटीबाबत बघतोय, तर ह्या कॉस्टिंग व्यतिरिक्त आणखी काय उपाययोजना असायला पाहिजे सरकारच्या ह्या समस्येला तोंड देण्यासाठी? एक्झॅक्टली. आता असं आहे की ऊर्जा सुरक्षा, ही ऊर्जा सुरक्षेचे अनेक अंग आहेत. रिन्युएबल एनर्जी एक अर्थात अतिशय महत्त्वाचं अंग आहे. आणि रिन्युएबल एनर्जीचा जास्तीत जास्त व्यापक वापर होणं तुमच्या सिस्टीममध्ये, हो, त्याच्यासाठी उत्तेजनार्थ योजना केल्या पाहिजेत. काही प्रमाणात ते केलेले आहेत, परंतु तरीसुद्धा त्याचा अधिक व्यापक वापर होण्यासाठी काही जास्त गोष्टी गरजेच्या आहेत. त्याचा आपल्या इथं देखावा जास्ती आहे. आणि उदाहरणार्थ आता सोलर एनर्जी करायची किंवा रिन्युएबल एनर्जी वापरायची, विंड एनर्जी वापरायची, तर सरकार विचार करता अदानींना काय सोयीचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आता महाराष्ट्र सरकारने केलं. एक मला वाटतं दीड 2 वर्षापूर्वी असेल, एनर्जी प्रोडक्शन, वीज उत्पादनाचं. तर त्याच्यातलं 60% कोळशाचं हे दिलं त्यांना, रिन्युएबल जे द्यायला पाहिजे होतं ते 60% अदानींना कॉम्पोजिट प्रोजेक्ट म्हणून दिला, कारण तो अदानींना सोयीचा होता. आता त्याबद्दल खूप बोललं गेलं आहे, तर मी सगळं सांगत नाही. आणि ती सुद्धा महाग. तर अशी जी एका विशिष्ट उद्योग समूहाला सोयीची अशी जी धोरणं आहेत ती बदलली पाहिजेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा. रिन्युएबल एनर्जीचं प्रमाण अधिकाधिक वाढवत गेलं पाहिजे. मध्ये सोलर असेल, विंड असेल, हायड्रो असेल. आता हायड्रो वापरणं मोठी धरणं बांधावी लागतात वगैरे, त्याची एफिशियन्सी, तसं ऊर्जा एफिशियन्सी वाढवणं, ट्रान्समिशन लॉस कमी करणं, हे या वीज क्षेत्रातले उपाय आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अगदी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं परराष्ट्र धोरणसुद्धा याच्याशी संबंधित आहे. की तुम्हाला क्रूड ऑइल आयात करावे लागणार आहे, तुम्ही बचत करा, सगळं करा, पण तुम्हाला अपरिहार्यपणे तुम्हाला ऊर्जा सुरक्षेसाठी न्यूक्लिअर एनर्जी हा पर्याय नाही होऊ शकत. कारण न्यूक्लिअर एनर्जी ही अत्यंत धोकादायक आहे. जगामध्ये कुठेही न्यूक्लिअर एनर्जी नव्याने निर्माण करण्याचे प्लॅन्ट्स हे गेल्या 50 वर्षात तयार झालेले नाही आहेत. पहिले आहेत ते चालू आहेत, पण नवे कोणी इन्स्टॉल करत नाही. लोकांना काही एवढी अक्कल नाही, अशातला भाग नाही आहे. पण आमच्या देशामध्ये फ्रेंच कंपनीला स्वप्न पडलं, फ्रेंच कंपनीने जवळीक केली सरकारची, त्यांनी तो कोकणामधला जो जैतापूरचा प्रकल्प आहे तो केलेला आहे. पण मला असं वाटतं की हे पर्याय नाहीत त्याच्यावरचे. न्यूक्लिअर एनर्जी हा पर्याय नाही, सोलर एनर्जी हा पर्याय, विंड एनर्जी पर्याय आहे. आणि ऊर्जा तरीही आपल्याला क्रूडची आयात करावी लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परराष्ट्र धोरणाशी याचा संबंध आहे. आता भारताचं परराष्ट्र धोरण हे इस्रायल जर ठरवणार आणि अमेरिका ठरवणार असेल, कारण इस्रायलला फादरलँड ठरवून जर आम्ही इराणच्या आक्रमणाला उघडपणाने जर पाठिंबा देणार असू, तर भारताशी जे ऊर्जा, आता व्हेनेझुएलामधलं त्याला किती महाग आहे, ते व्हेनेझुएला असो द्या, अमेरिकेतून उद्या आणायचं म्हणलं, ह्याच्या डिस्टन्स किती आहे, त्याची कॉस्ट केवढी होते. आता इराण, आता संबंध कसे एक महत्त्वाचे लक्षात घ्या तुम्ही. इराणमधून आपण तेल आयात करत होतो. इराणवरती अमेरिकेने म्हणजे ओबामाच्या नंतरसुद्धा काळापासून सँक्शन्स घातले. ओबामाशी नंतर करार झाला, त्यांचे सगळे त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब तयार केला जात नाही हे अगदी स्पष्ट झालं, क्लिअर. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जीने तसं सर्टिफिकेट दिलं, सांगितलं कसं काहीही नाही आहे. आता इराण आपल्याला तेल देत होता, ते आपल्याला किती फायद्याचं होतं लक्षात घ्या. एकतर आपल्याला त्याच्यामध्ये खूप जास्त क्रेडिट होतं, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात समजा 30 दिवसाचं क्रेडिट मिळत असेल तर आपल्याला 60 दिवस त्याच्यापेक्षा जास्त क्रेडिट देत होते. दुसरं म्हणजे आपल्याला तुलनेने तेल स्वस्त देत होते, कारण त्यांच्यावरती सँक्शन्स होते, त्यांना गरज होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रुपीमध्ये पेमेंट घेत होते. आणि बार्टरच, म्हणजे तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं क्रूड घ्या आणि ते तुमच्याकडनं बासमती राईस घेतील, उद्या फार्मास्युटिकल्स औषधं घेतील, म्हणजे तुमची तेवढी निर्यात गॅरंटीड झाली ना. डॉलरची डिपेंडन्सी कमी, म्हणजे त्यांची डॉलरची डिपेंडन्सी त्यांची कमी झाली आणि आपली पण कमी झाली. त्याच्यामुळे डॉलरचं, आणि मुख्य अमेरिकेची जी तक्रार आहे ती हीच आहे रशियाबद्दल आणि इराणबद्दल, की अमेरिकेची अर्थव्यवस्था लक्षात घ्या, ही एखाद्या तिसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थे इतकी वाईट होईल जर डॉलर ही इंटरनॅशनल करन्सी होण्याचं थांबलं तर. आणि ती आणि येत्या काळात ते होणार आहे 100%. या युद्धानंतर तुम्ही 1 ते 1.5 वर्षात घ्या, डॉलरची किंमत
आता सोन्याची किंमत एवढी वाढली आहे मधल्या काळात, त्याचा अर्थ काय, कशाकरता वाढली ती? कारण डॉलर इज नॉट गोइंग टू बी द डिपेंडेबल करन्सी. आणि अमेरिकेचं सगळं आर्थिक साम्राज्य या डॉलरच्या ह्याच्यावरती, कारण अमेरिकेला ट्रेड डेफिसिट आहे, व्यापारामध्ये प्रचंड तूट आहे, त्यांच्या सरकारच्या खर्चामध्ये आणि उत्पन्नामध्ये प्रचंड तूट आहे. मग अमेरिका चालतं कसं देश? डॉलर हा कचऱ्याच्या भावात का जात नाही? याचं कारण डॉलर ही इंटरनॅशनल करन्सी असल्यामुळे जे लोक अमेरिकेला निर्यात करतात चीनसहित, ते मिळणारे सगळे डॉलर्स पुन्हा अमेरिकेत गुंतवतात. त्याच्यामुळे तेच डॉलर सरकारकडे ट्रेजरी बॉन्ड्स म्हणून पुन्हा परत येतात. त्याच्यामुळे अमेरिकेचं सरकारी खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, त्यांच्या डॉलरची किंमत कमी होत नाही. एनिवे, या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपली परराष्ट्र नीती ही इराणसारखे देश आहेत, रशियासारखे देश आहेत, किंवा असे देश आहेत की ज्यांना अमेरिकेच्या कह्यात जायचं नाही आहे. इराकवरती का आक्रमण केलं अमेरिकेने? एकमेव कारण, सद्दाम हुसेननी युरोमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली, हे त्याचं मुख्य कारण होतं. आत्ता इराणवरती आक्रमण केलं आणि जो काय नंगानाच तिथं चालवलेला आहे तो या कारणासाठी आहे. बरं, हे युद्ध सर इप्स्टीन फाईलशी जोडलं जातं. मग इप्स्टीन फाईल की मग डॉलर, ह्या दोन्हीच्या बाबतीत कोणतं तुम्हाला वाटतं? बघा, लक्षात घ्या, कुठल्या गोष्टीला एक ट्रिगर असतो. आता अमेरिकेने इस्रायलचं नेत्यानाहूचं का ऐकावं, मोदींनी का ऐकावं? तर त्याच्या मागे जो ट्रिगर आहे ना, तो ट्रिगर हा आहे इप्स्टीन फाईल्स. म्हणजे इप्स्टीन फाईल्समुळे हे सगळं घडलं असं म्हणणं फार अतिशयोक्ती होईल, परंतु इप्स्टीन फाईलमुळे ते आत्ता घडलं हे मात्र नक्की म्हणता येईल, असं म्हणजे प्रथमदर्शनी वाटतं. कारण एप्स्टीन हा जो माणूस आहे हा एक मनी लॉन्डरर, एक गुन्हेगार. आणि मग ते गुन्हेगारीमध्ये काळे पैसे, भ्रष्टाचाराचे पैसे पांढरे करणं, किंवा याचे पैसे त्याच्या नावावर टाकणं, याचं हे डील मॅनेज करून दे, त्याचं ते डील मॅनेज करून दे, म्हणजे असं जर लायझनिंग ज्याला म्हणतो ते करणारा माणूस. आणि त्याच्याबरोबर मग मुली, महिला, ते सगळं म्हणजे फ्लेश करन्सी ज्याला म्हणतो बाहेर चाललं, ते सगळं करणारा माणूस. हा यांना काही माहिती नव्हता अशातला भाग नाही आहे, परंतु तो एक्सपोज झाला. तो तुरुंगामध्ये मेला. परंतु तो तुरुंगामध्ये मेला याचा जो काळ आहे, बरोबर त्या 20 मिनिटाचं CCTV फुटेज गायब आहे, लक्षात घ्या. बरोबर, ते CCTV फुटेज नाही आहे. तो खरंच मेला का आणि त्याला मेलेलाच बाहेर काढला का, हा एक इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे. कारण त्यावरही अफवा आहे की तो कुठेतरी पाहायला गेला आहे, जिवंत आहे कुठल्या तरी, अनेक प्रकारच्या शक्यता आहेत. ते स्पेक्युलेशन म्हणजे 20 मिनिटाचं फुटेज गायब आहे मात्र शक्य. आणि अमेरिकेतल्या जेलमधलं, लक्षात घ्या, अमेरिकेच्या रस्त्यावरचं नाही आहे, अमेरिकेच्या जेलमधलं आहे. आणि अमेरिकेतले जेल्स म्हणजे भारतातले जेल्स नव्हेत की जिथं तुम्ही कोणीतरी गार्डला, अधिकाऱ्याला पैसे दिले, कोणी काय करेल, इतकं सोपं नाही तिथं काम. ही मोसाद नावाची जी इस्रायलची जी संस्था आहे आणि इस्रायल नावाचा जो देश आहे, हे एक अत्यंत क्रूर आणि सैतानी म्हणतात अशा प्रकारचे साम्राज्य आहे. कारण त्यांना इराण हा प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा, त्यांचं उद्दिष्ट हे संपूर्ण हा जो पश्चिम आशिया ज्याला म्हणतात, हे आपल्या दृष्टीने पश्चिम आशिया, मध्य आशिया म्हणूया आपण त्याला, तिथले संपूर्ण देश आणि संपूर्ण तेल साठे हे त्यांच्या किंवा त्यांच्या पपेट ज्याला म्हणतो आपण, त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या हातात असावेत, हे त्यांचं मुख्य इस्रायलचं काम हे आहे. त्यांना ते बघायचं. आणि अमेरिकेतल्या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, सगळ्या बँका, जगातल्या सगळ्या बँकांच्या ज्या नाड्या आहेत, या फार पूर्वी 200 वर्षापासून याच मंडळींच्या हातामध्ये, ज्यू मंडळींच्या हातामध्ये आहेत. त्यांच्यावरती भयानक अत्याचार हिटलरनी केले, अत्यंत हिडीस, गलिच्छ आणि हिंसक इतके अत्याचार कोणीही कोणावर केले नसेल एवढे केले. त्याच्यामुळे अर्थातच जगाची सर्व सहानुभूती त्यांना मिळाली आणि ती योग्यच होती, बरोबरच होती. परंतु त्याच्यानंतर जे काय हे सुरू आहे, ते आता ज्या पद्धतीनं वागतायत, त्याच्यामुळे त्यांनी एक संपूर्ण जगावरती कब्जा मिळवण्याचं जे एक षडयंत्र आहे, त्याचा एक भाग ही मोसाद नावाची त्यांची स्पाय एजन्सी आहे. आणि त्यांनी हे ब्लॅकमेल चालवलेलं आहे. आणि त्या ब्लॅकमेलमुळे ज्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र नौदलाचे सराव केलेत, ज्यांचा राष्ट्राध्यक्ष 1 वर्षापूर्वी मेला, तुम्ही दुखवटा पाळलात भारतामध्ये, त्यांचा सुप्रीम लीडर
मेल्यानंतर तुम्ही शोकसंदेश देत नाही, असं सुद्धा काय नाही घडलं मधल्या काळात? मधल्या काळात घडलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे एप्स्टीन फाईल. मोदी हे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत अशी काहीतरी गोष्ट आहे त्या एप्स्टीन फाईलमध्ये. एक किंवा आणि म्हणूया आपण अदानी यांच्यावरती भारतामधले भ्रष्टाचाराने जे वीज कंपन्यांकडनं कॉन्ट्रॅक्ट्स मिळवली त्याच्यावरती क्रिमिनल केस अमेरिकन कोर्टात चालू आहे. हो, आणि लाच त्याच्या प्रकरण आहे हां ते. त्याच्यावरती ट्रम्प यांना ब्लॅकमेल करतोय. त्या कारण दोन गोष्टी. अदानी हा यांच्या गळ्यातला ताईत आहे. आता ते गळ्यातला हाडूक आहे का गळ्यातला ताईत आहे मला माहिती नाही, ते काही दिवसांनी कळेल. परंतु यापैकी दोनपैकी एक काहीतरी नक्की आहे. आता मला तर गळ्यातला ताईत हळूहळू आत जातो आणि तो अडकून बसतो. आता अमेरिका इप्स्टीन फाईल कन्व्हिनियंटनुसार वापरते असा अर्थ निघतो त्याचा. म्हणजे अमेरिका वापरते किंवा अमेरिका ट्रम्पच्या विरोधात कधी ती वापरली जात असेल. कारण आता अमेरिकेला इस्रायल वापरतं का इस्रायल अमेरिकेला वापरतं? माझ्या मते आज इस्रायल अमेरिकेला डिक्टेट करतं असे लक्षात घ्या. आता तुम्ही गेल्या काही दिवसात बघा इस्रायलची स्टेटमेंट्स नाही आहेत. आता त्यांनी युद्धाची जबाबदारी अमेरिकेवर टाकून दिली. आता जे काय होईल ते अमेरिकन टार्गेट्सवरती होईल. बरोबर. आता त्यांनी त्यांचं युद्ध सिरिया आणि लेबॅननमध्ये सुरू केलेलं आहे हिजबुल्लाच्या विरोधामध्ये. म्हणजे त्यांना सगळं त्यांचं म्हणजे टोटल तुम्ही उद्दिष्ट कसं आहे लक्षात घ्या, ते संपूर्ण सामरिक संपूर्ण त्या प्रदेशाचं आहे. या परिस्थितीमध्ये आपण कोणाबरोबर राहायचं याचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही तेच प्रश्नाकडे येणार होतो की भारताचं परराष्ट्र धोरण आता अशा परिस्थितीत काय असायला पाहिजे. भारताचं परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र असलं पाहिजे आणि भारताचं परराष्ट्र धोरण हे कोणाच्या बाजूला झुकलेलं आहे, म्हणजे अमेरिकेच्या इस्रायलच्या बाजूला झुकलेलं का इराणच्या बाजूला झुकलेल्यापेक्षा माझा खरा प्रश्न आहे की मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण भारताच्या बाजूला झुकलेलं आहे का, हाच माझ्यासमोरचा खरा प्रश्न आहे. माझी पहिली मागणी अशी आहे की ते भारताच्या बाजूला झुकलेलं असावं. आणि सध्या तरी असं दिसतंय की इस्रायली फादरलँड झाल्यामुळे आता मदरलँड आणि फादरलँड, मदर आणि फादर हे एकत्र असावे लागतात ना. हो. म्हणूनच त्यांना आपण एका घरात राहतो, आपण त्यांची मुलं असतो, मदर आणि फादर यांची. तर मदरलँड तर आपली आहे, अजून तरी काय बदललेली काय सांगितलेली नाही, कदाचित आता सांगतील उद्या एखाद्या वेळेस, अजून तरी नाही सांगितलेली. तर ती मदरलँड आहे. आता त्यामुळे आता हे त्यांच्या बाजूला झुकलेलं धोरण आहे, याच्यामधून आपण आशियामध्ये पूर्णतः एकटे पडणार आहोत. कारण आता ह्याच्या पुढे अमेरिकेचं आणि इस्रायलचं टार्गेट हे याच्या पुढे रशिया आणि चीन असणार आहे लक्षात घ्या. आणखी जे त्यांना इतकं सोपं नाही आहे, म्हणजे हे इराणवरती शस्त्र टाकणं, इराणही त्यांना इराणही जड जाते. म्हणजे इराण आहे त्यांच्या आता हळूहळू गळ्यातला एक काटा बसलेला आहे, ते होईल काही दिवसामध्ये. तसंच यावेळेला भारताची जी नाचक्की झालेली आहे, भारत हा एक अलिप्त देशांचा नेता होता आणि या भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणजे इतकं आपलं धोरण, म्हणजे लक्षात घ्या भारताचे पंतप्रधान नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, म्हणजे आदलेमधले मी मोजत नाही, मोरारजी देसाई, त्याच्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी, त्याच्यानंतर राजीव गांधी, त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग, इंदरकुमार गुजराल, मग देवेगौडा, नरसिंहराव, मध्ये नरसिंहराव, नंतर देवेगौडा आणि नंतर अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि आता हे साहेब मोदी साहेब. आता या मोदी साहेब येईपर्यंत भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये एक अणुकराराचा थोडासा अपवाद वगळला मधला तर सर्वसाधारणतः एक सातत्य आहे. म्हणजे आपण देशामध्ये इतकं की भारताची परराष्ट्र नीती म्हणजे काश्मीर प्रश्नावरती किंवा भारताच्या वतीनं युनोमध्ये भाषण करायला अटल बिहारी वाजपेयींना ते विरोधी पक्षामध्ये असतानासुद्धा पाठवलेलं होतं. लक्षात घ्या, इतकी एकवाक्यता होती देशामध्ये. जेव्हा त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो तुम्हाला की जेव्हा 1979 साली जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळी भारतीय जनता पक्ष स्थापन झालेला नव्हता. अटल बिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री होते, अर्थातच ते पूर्वीचे जनसंघाचे, ते संघ परिवारातले आणि त्यांचे शीर्षस्थ नेते. नंतर ते केवळ मुखवटा आहेत हे हळूहळू उघड व्हायला लागलं, परंतु त्यावेळेला तरी ते चेहरा होते. तर ते चीनमध्ये गेले, चीनच्या भेटीला 1979 साली. त्यावेळेला 1962 नंतर भारताचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदा चीनमध्ये जात होते. त्यावेळेला चीननी व्हिएटनामवरती आक्रमण केलं. त्याच वेळेला ते चीनमध्ये असताना
चीननी व्हिएटनामवरती आक्रमण केलं आणि चीननी व्हिएटनाममध्ये फौजा घुसवल्या. अतिशय चुकीची गोष्ट होती ती. परंतु ती चुकीची बरोबर तो त्यांच्या देशाचा प्रश्न जरी म्हणून सोडून दिला त्या दोन देशांमधला, तरी भारताच्या दृष्टीने विचार केला तर ती अतिशय गंभीर होती. याचं कारण भारताचे परराष्ट्रमंत्री चीनमध्ये असताना तुम्ही दुसऱ्या देशावरती आक्रमण करताय, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एका अर्थाने वी बिकम पार्टी टू इट. हो, भारत त्यांच्यासोबत आहे. अटल बिहारी वाजपेयी दौरा अर्धवट सोडून परत आले. चीनी आमचे ब्रदरलँड आहे म्हणून तिथं थांबले नाहीत. आणि हे साहेब, त्यांना माहिती आहे 12 दिवसाचं ऑलरेडी युद्ध झालेलं आहे, आता पुढचं युद्ध होणार याच्या धमक्या दिलेल्या आहेत. मधल्या काळात इस्रायलला भेट देणं याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे. काय होतं ते एवढं, ते जयशंकर फॉरेन सेक्रेटरी होते, त्यांना एवढं कळत नसेल असं वाटत नाही. अर्थात त्यांचं कोणी ऐकत असेल असं मला वाटतच नाही, कारण हे सर्वज्ञ आहेत. मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी हे सर्वज्ञ आहेत, त्यांना सगळंच कळतं जगातलं. त्याच्यामुळे त्यांचं ठरलं की इस्रायल फादरलँड. तेव्हा संघाचा आदेश आला, हे गेले. आणि तिथं माहिती आहे आता इराणवरती आक्रमण होणार, तरी हे जर जाहीर करून आले तर याचा अर्थ काय होतो? वी हॅव जॉईंड द कॅम्प. हो, आपण त्यांच्या बाजूने आहोत. आपण त्याच्या बाजूने आहोत. वी आर पार्टी टू दिस. आता का इराण तुमची जहाजं सोडेल? तुम्ही त्यांचा अध्यक्ष मेला तर साधा शोक संदेश त्यांना पाठवत नाही. त्याच्या घरात बॉम्ब टाकून मारला आहे त्याला. असो, तर याचं पुढचे भारताने काय केलं पाहिजे? तर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरती ट्रम्पनी युनायटेड नेशन्सच जवळजवळ रद्द केल्यासारखं आहे. आज सगळ्या त्यांच्या बॉडीजमधनं अमेरिकेने आपलं हे काढून घेतलेलं आहे. फक्त अजून आम्ही बाहेर पडलो एवढं जाहीर केलेलं नाही आहे. आणि स्वतःचं बोर्ड ऑफ पीस त्यांनी जाहीर केलं आहे. त्याच्यामुळे आता युनायटेड नेशन्स, की जी जगातली सर्वोच्च अशा प्रकारची राजकीय सुरक्षाविषयक संस्था आंतरराष्ट्रीय, त्याच्याऐवजी बोर्ड ऑफ पीस त्यांनी जाहीर केलं आणि भारताला निमंत्रण दिलं. मला शरम वाटते सांगायला की भारत हा त्याचा निरीक्षक म्हणून समाविष्ट झालेला आहे. आता शेपूट हलवायचं शिल्लक ठेवलं आहे फक्त. युनायटेड नेशन्सला पूर्ण पर्याय, म्हणजे भारताला युनायटेड नेशन्सचं सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट पद द्यावं म्हणून भारताचा आग्रह आहे आणि तो योग्य आहे. माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. भारताचं ते स्थान आहे, पण केव्हा? अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे अमेरिकेचा एक अलाय म्हणून तुम्हाला तिथं घ्यावं आणि अमेरिका ते युनायटेड नेशन्स सोडते आहे. अशी परिस्थिती निर्माण केल्यानंतर तुम्ही त्याचं निरीक्षक म्हणून तिथं सहभागी होणं, की ज्या गाझामध्ये त्यांनी नरसंहार केला आणि त्याच्यासाठी या बोर्ड ऑफ पीस जाहीर करतोय. युद्ध तुमचं फोनवरती मी थांबवलं, धमकी दिली टॅरिफ वाढवण्याची, याचा नकार पार्लमेंटमध्ये आपले पंतप्रधान करू शकत नाहीत. या पातळीला भारताची परराष्ट्र नीती गेल्यानंतर भारताला जगामध्ये केवळ अमेरिकेचा हस्तक, जी पाकिस्तानला किंमत होती ना, ती किंमत आता भारताची झालेली आहे. आणि पाकिस्तानला कचऱ्याची किंमत जागतिक राजकारणामध्ये आहे. दुर्दैवाने माझ्या देशाच्या पंतप्रधानांना किंवा या देशाला ही परिस्थिती भोगावी लागेल, याचं मला अत्यंत दुःख आहे. पण हे अत्यंत दुःखद असं वास्तव आहे. ते बदललं पाहिजे आपण. आणि युनायटेड नेशन्स बळकट केली पाहिजे आणि युनायटेड नेशन्समध्ये हा ठराव आणला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तटस्थ भूमिका घ्या. बहारीनला हल्ला केला त्यांनी, कुठं त्यांच्या अमेरिकेच्या तळावरती बॉम्ब टाकले, तर तुम्हाला त्याचा निषेध आहे. पण इराणमध्ये त्यांनी अख्खं शहर बेचिरा करताना त्यांच्या प्रमुख नेत्याला त्याच्या ठार मारतायत, त्याचा अभिमान बाळगतायत, पुन्हा त्याच्याबद्दल स्टेटमेंट देत आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही त्याचा निषेधाचा शब्दही काढत नाही, दुःखाचाही शब्द काढत नाही. इतकी शरम आणणारी नीती ही भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. सर, जसं की तुम्ही म्हणालात की भारत आता सध्या अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने आहे. हो. तर भारताची भूमिका कशी असायला पाहिजे? न्यूट्रल असायला पाहिजे. बरं, तटस्थ असायला पाहिजे. पण तटस्थ याचा अर्थ न्यायाच्या बाजूने असायला पाहिजे. बरं, तटस्थ याचा अर्थ मी कोणाच्याही हातातली बंदूक घेऊन मी बंदूक मारत नाही म्हणजे तटस्थ नाही. तुम्ही जर कोणाचा खून करत असाल तर तुम्ही खून करायचा नाही हे सांगण्याचं बळ, नैतिक बळ त्याच्यात असलं पाहिजे. आणि हे नैतिक बळ भारतामध्ये होतं, भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा होतं, परंतु आज ते आपण गमावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तटस्थतेची भूमिका असावी. तटस्थ याचा अर्थ, परंतु अन्याय आणि, कारण उद्या ट्रम्प काय करेल? उद्या जर तुम्ही ट्रम्पला आव्हान देणारी इथली कुठली नीती घेतलीत तर ट्रम्प काय तुम्हाला सोडणार आहे का? इस्रायल तुम्हाला सोडणार आहे? या
मूर्ख मंडळींना असं वाटतंय की इराण हा एक मुस्लिम देश आहे, त्यांच्या विरोधात काही झालं तरी ते बरोबर, इतकी बिंडोकपणाने जर परराष्ट्र नीती हे ठरवत असेल, म्हणजे एखाद्या गल्लीतल्या मंडळाने एखादी काहीतरी नीती ठरवावी या लेवलला जाऊन आपली परराष्ट्र नीती जर ठरणार असेल तर माझ्या मते आपल्या देशाचं भवितव्य चुकीचं आहे. युनोमध्ये भारताचं जे स्थान होतं, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला स्थान मिळालं पाहिजे, परंतु ते तेव्हाच मिळेल आणि तेव्हाच मिळणं योग्य ठरेल की भारत एक तटस्थ परंतु न्यायाच्या बाजूने उभी राहणारी एक भूमिका घेतो, की जी भारताने बाय अँड लार्ज या पॅलेस्टाईनच्या प्रश्नावरती असेल, जगातल्या वेगवेगळ्या युद्धाच्या प्रश्नावरती असेल, अगदी व्हिएतनामच्या प्रश्नावरती असेल, घेतलेली आहे. आणि म्हणूनच भारत हा आतापर्यंत कणखरपणाने टिकून राहिलेला आहे. बाकी जाऊ द्या, जे तुमची संरक्षण सामुग्री आणि रशियाच्या सगळ्या सप्लायवरती अवलंबून आहे, त्यांना तुम्ही अँटेगनाइज करताय आणि इस्रायल आणि अमेरिकेच्याकडनं मिळणाऱ्या तंत्रज्ञानावरती तुम्ही अवलंबून. आजपर्यंत तुम्ही मला सांगा, अमेरिकेशी ज्यांनी मैत्री केली त्या देशांचं, विशेषतः तिसऱ्या देशाच्या देशांचं वाटोळ होण्यापलीकडे वेगळं काय झालेलं आहे? हा इराण घ्या, शाह ऑफ इराणची सत्ता होती तेव्हा काश्मीरच्या प्रश्नावरती भारताच्या विरोधात त्यांनी प्रत्येक वेळा भूमिका घेतलेली आहे. आणि जेव्हा आता खोमेनीच्या त्या राजवटीला माझा अजिबात पाठिंबा नाही. अत्यंत वाईट, धर्मांध, स्त्रीविरोधी, लोकशाही विरोधी ती राजवट होती आणि आजही आत्ता ती आधी नव्हती असं माझं म्हणणं नाही आहे. प्रश्न त्यांची राजवट बदलणं हा त्यांच्या जनतेचा अंतर्गत प्रश्न आहे. ती जर खरोखर आतल्या लोकांनी उठाव करून जर ती बदलली असती तर निश्चितपणे त्याचा मला आनंद झाला असता. अशी धर्मांध राजवट कुठेच असू नये, भारतात असू नये, पाकिस्तान असू नये, जगात कुठेही असू नये. परंतु तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याचा अमेरिकेशी काही संबंध नाही. सौदी अरेबियामध्ये काय राजवट आहे? मग जर धर्मांध राजवटीबद्दल जर कोणाला चिंता असेल तर सौदी अरेबिया काय आहे? त्याच्यापेक्षा भीषण आहे. तालिबान काय आहे? तालिबानला कोणी उभं केलं आहे? तेव्हा जे देश अमेरिकेचे मित्र असतात त्या देशांचं बाय अँड लार्ज वाटोळं होतं आणि भारताला कुठेतरी फशी पाडून भारताचा वापर करून घेणं हे होणं भारताच्या संरक्षण नीतीसाठी सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा आपण जर त्यांच्यावरती तंत्रज्ञानासाठी अवलंबून राहिलो तर आपल्या मिलिटरीची दुर्दशा केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हे त्यांचे नफ्यासाठी चाललेले इथं संबंध आहेत. त्यांचा परराष्ट्र नीती पूर्णपणे नफा केंद्रित आहे आणि त्यांच्या नफ्याच्या व्यवस्थेला आपण बांधलं जाणं हे माझ्या मते भारत देशाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. एकंदरीत आपल्याला ब्लॅकमेलिंग पण थोडं 100% होणार आहे. एकंदरीत जगभरातल्या या घडामोडी आणि युद्धाची परिस्थिती याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे? हां, अतिशय काय होऊ शकतं? अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. कारण आपण तेलाच्या किमती, गॅसच्या किमती याच्याबद्दल बोललो, परंतु ते म्हणजेच काय सगळी अर्थव्यवस्था नाही. आता अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर पहिली गोष्ट भारतातलं सगळ्यात म्हणजे भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या डॉलर आणि रुपयाचं मूल्य. म्हणजे आपल्याकडे येणारं परकीय चलन आणि आपल्याकडनं जाणारं परकीय चलन याचा बॅलन्स होऊन शेवटी रुपयाचं मूल्य, डॉलर रुपया मूल्यांचं एक्सचेंज व्हॅल्यू ठरते. आता साधारणपणे असं आहे की जर 85% आपण क्रूड ऑईल आयात करतो, त्याच्या किमती जर एवढ्या वाढल्या, जसं LPG 60% मी सांगितलं, CNG आपला नॅचरल गॅस जवळजवळ 40%, याच्या किमती वाढल्या की आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागणार. कारण इथं इराण नाही आहे द्यायला, रशिया नाही की रुपयातलं पेमेंट कोणी घेईल. त्याच्यामुळे अर्थातच डॉलरमध्ये पेमेंट करावं लागणार आणि ते जास्ती करावं लागणार. म्हणजे डॉलर रुपया याच्यामध्ये डॉलरची आपल्या दृष्टिकोनातून मागणी आपण वाढवणार, म्हणजे रुपयाचं मूल्य कमी होणार. हे पहिला मुद्दा. म्हणजे डॉलर रुपयामध्ये रुपया घसरणार. 100 म्हणजे 92 आहे तो 100पर्यंत या एका कारणामुळे जाऊ शकतो. पण एवढं एकच कारण नाही याच्याशी निगडीत. आपली जी निर्यात आहे ती निर्यात होण्याचं तर फिजिकलीच अडचण येतो. तर शेतीमालाची आपण निर्यात करतो, शेतीमालाची निर्यात करतो, ती करताना कंटेनर जाणार कसे? आणि तो नाशवंत माल आहे. त्यामुळे शेतीमालाची निर्यात होणार नाही. त्याच्यामुळे इकडं निर्यातीचं प्रमाण कमी होईल. म्हणजे परकीय चलन म्हणजे पुन्हा येणारं परकीय चलन कमी होणार. आता आपण क्रूड तेलाची आयात जर कमी झाली तर पहिलं प्राधान्य आपल्याला आपल्या देशांतर्गत गरजेला द्यावं लागेल. रिफायनिंग केल्यानंतर म्हणजे द्यावं लागेल, म्हणजे देतील अशी मला आशा आहे. अदानी अंबानींनी वेगळं सांगितलं तर वेगळंही करू शकतात ते, परंतु असं आपण धरूया. तर
म्हणजे निर्यात, याचा अर्थ पेट्रोल डिझेलची जी निर्यात तयार होतो, रिफाईंड पेट्रोल डिझेलची, ती थांबणार किंवा कमी होणार. म्हणजे तिथून मिळणारं परकीय चलन पण कमी मिळणार. आखाती देश जे आहेत त्या आखाती देशांमध्ये जवळजवळ 50 लाख भारतीय काम करतात. हो. आता ते भारतामध्ये आपल्याला करंट अकाउंट डेफिसिट आहे. म्हणजे आपलं मालाची निर्यात ही आयातीपेक्षा खूप कमी आहे आजच. म्हणजे GDPच्या 1.5% साधारणपणे शॉर्टेज आहे. तर कशामध्ये आहे ते? तूट आहे. पण कशामुळे आहे एवढं? ती खूप जास्त आहे ॲक्च्युली खरं म्हणजे. पण हे जे भारतामधून बाहेर गेलेले जे नागरिक आहेत, भारतीय नागरिक आहेत, कामगार आहेत, ते तिथून पैसे पाठवतात. अमेरिकेतले फार पाठवत नाहीत, लक्षात घ्या. भारतात मुख्यतः भारतात पैसे येतात ते या देशातनं येतात. कारण तिथे कारण तिथे बरेच कामगार गेलेले असतात, त्यांच्या दृष्टीने ते मोठं उत्पन्न असं पटकन पैसे इकडे पाठवतात. आपल्याला परकीय चलन मिळतं, म्हणजे एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या डॉलर मिळतात. बरोबर. आता हे येणं, आता तिथं जर याची परिस्थिती तयार झाली तर तिथे मोठे प्रोजेक्ट चालतील का? चालणार नाहीत. आणि त्याची म्हणजे तिथून येणारं उत्पन्न कमी होणार, म्हणजे भारतात येणारे डॉलर किंवा परकीय चलन कमी होणार. म्हणजे याचा अर्थ पुन्हा करंट अकाउंट डेफिसिट हे वाढणार. म्हणजे डॉलर रुपया या कारणामुळे सुद्धा जो 1.5% जो आपलं डेफिशियन्सी आहे, 1.5% ऑफ GDP, तर ती जवळजवळ 3-4% वाढेल करंट अकाउंट डेफिसिट. आता करंट अकाउंट डेफिसिट वाढल्याने रुपयाचं मूल्य जर घसरायला लागलं तर भारताचं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कशावरती चालतात? तर स्टॉक मार्केटवरती. हे जे परकीय इन्व्हेस्टमेंट कंपन्या असतात ते 4-2 दिवसाचे प्रॉफिट कमावण्यासाठी पैसे पार्क करतात. त्याला गाड्या पार्क करतो, पैसे पार्क करतात. त्यांना जर लक्षात आलं की रुपया घसरतो आहे, आपल्याला उद्या मिळणारं उत्पन्न हे प्रत्यक्षामध्ये कमी असणार आहे, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कमी होणार आहे, तर ते पहिली इन्व्हेस्टमेंट काढून घेतील. त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट काढली तेवढा रुपया अजून घसरेल. म्हणजे प्रत्येक घटक जो तुम्ही यातला म्हणालात तर तो सगळा घटक हा रुपयाचं मूल्य कमी करणार आहे. आणि क्रूड महाग झाल्यामुळे यांनी टॅक्सेस कमी केले नाहीत तर महागाई वाढेल आणि देशांतर्गत चलनाचं मूल्य म्हणजे इन्फ्लेशन वाढलं की पुन्हा इंटरनॅशनल एक्सचेंज रेट म्हणजे त्याचे निगेटिव्ह परिणाम होतात. त्याच्याहीमुळे कमी होईल. आणि निर्यात कदाचित स्वस्त होऊ शकते रुपया घसरल्यामुळे आर्थिकदृष्ट्या. पण निर्यात करणार कुठं? तिथं निर्यात करणार तुमची फिजिकलच अडचण येतात. म्हणजे निर्यात करायला तुम्हाला स्कोप नाही, कमी आहे स्कोप. म्हणजे मग याचे अप्रत्यक्ष परिणाम आपला इम्पोर्ट अजून महाग होणार. तेवढे डॉलर जास्ती द्यावेत. म्हणजे अत्यंत दुष्टचक्र आहे. म्हणजे सगळीकडून अडचण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आयात ज्या अनेक गोष्टींची करतो त्या आयातीवरती परिणाम होतो. फिजिकल ब्लॉकेड येऊ शकतात. आता गॅसचा पुरवठा आला नाही तर अनेक इंडस्ट्रीज त्याच्यामुळे थांबू शकतात, बंद पडू शकतात. वाहतुकीची कोंडी होऊ शकते. हे सगळे निगेटिव्ह इफेक्ट्स हे एम्प्लॉयमेंट कमी करू शकतात आणि त्याच्यामुळे एक मंदीचं ज्याला आपण म्हणतो एक चक्र ह्याच्यात येऊ शकतं. तेव्हा इथं व्हेरी सिरियस इफेक्ट्स आहेत हे. पण अर्थात मगाशी मी सांगितलं तसं की या सरकारला नेहरू, त्याच्यानंतर विरोधक आणि सगळ्या शेवटी राहुल गांधी हे जगातल्या प्रत्येक आणि भारतातल्या प्रत्येक समस्येचं कारण असल्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे संघ परिवाराच्या शाखेमध्ये हे सांगितलं जाईल, ते पाठ केलं जाईल, ते बोललं जाईल. आणि सर बरं, आता एक असाही कल असतो की शेअर मार्केट खाली आलं की सोनं वाढणार. हां, तर मग सोन्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो? आता बरोबर आहे. आता एक डॉलर अविश्वसनीय होऊ शकतो. म्हणजे $1 किंमत म्हणजे डॉलरची किंमत वाढेल, हे बरोबर आहे. पण ओव्हरऑल ज्यांच्याकडे जास्ती पैसे जागतिक पातळीवरती ते म्हणतील की ट्रम्प जो आहे हा अमेरिकेला खड्ड्यात घालतोय, हा इस्रायलच्या तालावरती नाचतोय आणि त्याच्यानं फारसं काही निघत नाही आहे म्हणल्यानंतर डॉलरपेक्षा सोन्यात पैसे गुंतवा. अस्थिर परिस्थिती आहे. सोन्याची परमनंट व्हॅल्यू आहे असं एक परसेप्शन आहे. मग लोक इन्व्हेस्ट कुठं करतील? सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतील. आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्ट जर करायचे म्हटले तर सोनं आयात करावं लागेल. आणि भारतातलं आपल्या गरजेचं 100% सोनं आपण आयात करतो आहे, लक्षात घ्या. 100%. आणि सोन्याचे बॉन्ड्स आपण हे आयात कमी करावे म्हणून सोन्याचे बॉन्ड सुरू केले, ते बंद करावे लागले. ऑफ लेट 22मध्ये ते बंद केले आपण. याचं कारण असं की सोन्याची किंमत एवढी वाढायला लागली की ते बॉन्ड सरकारला घाट्यात घालायला लागले. त्यामुळे बॉन्ड्स विकून आम्ही ते आयात थांबवू शक्य नाही. म्हणजे स्मगलिंग वाढेल मग. आणि स्मगलिंग वाढलं की त्याचे काय क्रिमिनलायझेशन सगळं जे त्याचं आहे. म्हणजे आपण जर त्याला नीट दिशा दिली नाही
जर सरकारने परिस्थिती विरोधकांवरती दूषण देणं आणि तोफा डागणं आणि जे काय प्रश्न आहेत ते सत्यपणाने खरेपणाने फादरलँड आम्ही का म्हटलं या स्पष्टीकरणासहित जर लोकांना विश्वासात घेऊन सांगितलं आणि फादरलँडचा अनुभवही जर दिला तर माझ्या मते काहीतरी मार्ग काढता येईल. पण एकंदरीत सोनं कितीपर्यंत जाऊ शकतं सर, एक अंदाज काही लावता येऊ शकतो काय? सांगणं अवघड आहे, परंतु मला असं म्हणजे सॉरी फार रॉ माझं बोलणं होईल. जर तुम्ही विचारलं माझ्या मते 20-25% तरी त्याच्यात वाढ होऊ शकते. कारण का एव्हरीबडी विल गो फॉर गोल्ड. हो, अशी चान्सेस आहेत, खूप चान्सेस आहेत असे. आणि उद्या जर समजा अशी कल्पना करा, उद्या रशिया आणि चायनाने ठरवलं की आता तर शत्रुत्वच ओपनच आहे, म्हणजे आता तुम्ही राज्यच करायला निघालाय जगावरती म्हणल्यानंतर ते म्हणतील आता आम्ही पॅरलल करन्सी काढतो. उद्या जर समजा कुवेत असं म्हणाला, चीन असं म्हणाला, लक्षात घ्या चीन हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा क्रेडिटर देश आहे. हो, अमेरिकेला कर्ज देणारा देश आहे तो. आत्ताच उघड त्यांनी जर म्हटलं की आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट काढून घेतो, आम्हाला डॉलर द्या परत, तर अमेरिका अडचणीत येईल. आणि ते म्हणले की आता इंटरनॅशनल पेमेंट्स आम्ही युवान होऊ शकतो, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय करन्सी किंवा कमीत कमी ते पॅरलल IMF सारखी संस्था उभी करू शकतात. ब्रिक्स म्हणजे फालतू संस्था नाही आहे, लक्षात घ्या. तो पण आता भारत हा अमेरिकेच्या कह्यात गेल्यामुळे ते ब्रिक्समध्ये आता भारताला काय स्थान मिळेल मला सिरियसली शंका आहे. म्हणजे शक्यता आहे आंतरराष्ट्रीय चलन बदलाची. आंतरराष्ट्रीय चलन जरी अगदी बदलणं नसेल तरी एक समांतर करन्सी आणि समांतर व्यवहार सुरू करायला आता ओपन, आता फील्ड्स आर ओपन. आता काही मागे लपवण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे. मिसाईलवरतीच सगळं ठरवायचं आहे. हो, आणि हे कुठं जाणार आहे लक्षात घ्या. परवा चीननी त्यांच्या एका परेडमध्ये, म्हणजे आता अगदी लगेच नाही, थोडंसं मला वाटतं 6 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, त्यांनी त्यांच्याकडच्या अस्त्रांचं ओपन प्रदर्शन त्यांच्या परेडमध्ये केलेलं होतं, लष्करी परेडमध्ये. त्यांचा 1 ऑक्टोबरचा वगैरे दिवस असेल होतं त्यावेळेला केला असं, मला दिवस आठवत नाही. कशाकरता केलं त्यांनी? बिकॉज दे आर प्रिपेअरिंग फॉर की हे कन्फ्रंटेशन हे आपल्या विरुद्ध होऊ शकतं. आणि हे जर करणार असेल तर चायना अमेरिकेतले डॉलर शिल्लक ठेवेल का? ते कुठल्याही क्षणी विड्रॉ करेल. काय राहील डॉलरची परिस्थिती आहे. त्यामुळे ग्लोबलायझेशन वगैरे आणि कोणाचे पाय धरणं फादरलँड करून हा प्रश्न सुटणार नाही. अशी परिस्थिती झाली होती का सर कधी? जी आहे पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज निर्माण होते आहे. जग त्या दिशेने चालू आहे. पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी काय परिस्थिती होती की जगामध्ये पॉलिटिकल इकॉनॉमिक अलायन्सेस बनत होते, म्हणजे काय म्हणतो आपण गट, आणि त्या गटांमधली आर्थिक स्पर्धा. पण त्यावेळेला इस्रायलसारखं भीषण राष्ट्र नव्हतं. आज इस्रायल नावाचं एक अत्यंत भयानक राष्ट्र त्याच्यात ॲड झालेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्याला एक लष्करी आणि हिंसक असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेला ते होत गेलं, पण जर्मनीला भयंकर मोठी लष्करी आकांक्षा होती. त्यामुळे ते पहिल्या महायुद्धात रूपांतरित झालं. आणि दुसरं महायुद्ध म्हणजे पहिल्या महायुद्धाचाच पार्ट 2 होता. म्हणजे जर्मनीची जागा इस्रायलने घेतली असं म्हणता येईल का? एका अर्थाने म्हणायला पाहिजे. खरंच आज जवळजवळ म्हणजे इस्रायलने, बरोबर आहे, तुम्ही योग्य शब्द वापरला, अशा प्रकारे युद्ध लादणं ज्याला आपण म्हणतो, हा भाग निश्चितपणे, विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जी परिस्थिती होती, तो फॅसिस्ट सगळी मनोवृत्ती, ही दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची तर नक्कीच, हे इस्रायल आणि अमेरिका, अगदी तुम्ही योग्य बोलला, ही परिस्थिती ते तयार करतात. आणि फक्त त्यावेळेला काय होतं की रशिया समाजवादी हा त्यांच्या बाजूला होता, म्हणजे अमेरिका आणि दोस्त शक्तींच्या बाजूला राहिला, कारण हिटलरनी त्यांच्यावरती पण आक्रमण केलं. आता तसं होणार नाही आहे. आता त्यामुळे आता भारताला आपण नेमकी योग्य पर्यायाची निवड करतो का, भारताच्या हिताच्या दृष्टीने योग्य पर्यायाची निवड करतो का, याचा विचार करावा लागेल. पण एकदा इस्रायलला फादरलँड ठरवलं तर माझ्या मते ती शक्यता, मला हे साहेब आणि संघ परिवारात जोपर्यंत त्यांची विचारसरणी मर्यादित बुद्धीची जोपर्यंत सत्तेवरती आहे तोपर्यंत ह्याच्यात काय बदल होईल असं मला वाटत नाही. फार देशाच्या दृष्टीने खेदाची वाईट गोष्ट आहे, परंतु सत्य आहे. तर सर खूप छान माहिती दिली. परराष्ट्र धोरण असेल किंवा आपल्या इंधन सिक्युरिटी जी असेल, एनर्जी सिक्युरिटी, यावर खूप छान माहिती दिली तुम्ही. पॉडकास्ट 18च्या विचारमंचावर तुम्ही आलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. नमस्कार. हा होता आजचा पॉडकास्ट आपला, एनर्जी सिक्युरिटी आणि भारताचं परराष्ट्र धोरण. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
धन्यवाद.